आमचं गाव वाका, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. गेली 20 दिवस झाला आम्हाला डिपो नाही आणि गेली 6 महिने झालं लाईट सुरळीत नाही. इथं जिल्हा परिषद शाळा आहे, शाळेला पाण्याची व्यवस्था नाही, लेकरांना काहीच नाही. इथं आजूबाजूची वस्ती जी आहे या डिपोवरून 100 घरांना कनेक्शन आहे, तर त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारच्या पाण्याची व्यवस्था नाही, ना ग्रामपंचायतच्या पाण्याची व्यवस्था नाही, ना खाजगी बोर चालला तयार नाहीत. लाईट नसल्यामुळं कुठल्याच प्रकारची व्यवस्था व्हायला तयार नाही. प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. लाईनमॅनला वेळोवेळी फोन केला असता लाईनमॅन करतो, आज येतो, उद्या येतो, परवा येतो, करतो, असंच उडवाउडीची उत्तरं देऊन तासरमासूर काम करून जात आहे. त्यानंतर अधीक्षक अभियंता कापसी 33 KB इथं इंजिनियरला भेटायला गेले. इंजिनियर 3च दिवस राहतो, ते आम्हाला माहीत नाही किती कोणत्या दिवशी राहतो. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी तो राहत नाही. त्या फोन लावला, फोन उचलत नाही. इमर्जन्सी घटना घडली, काही झालं तर याला कोण जिम्मेदार आहे? 33 KB इंजिनियर, लाईनमॅन आणि संबंधित अधिकारी या गोष्टीला जबाबदार राहणार आहेत. इथं जिल्हा परिषद शाळेला सुद्धा प्यायला पाणी नाही. लेकरांचे हाल होत आहेत, मच्छर जुन्याचे धावत आहेत. त्यासाठी काय करायचं? बिमार लोक पडत आहेत. आमच्या गावातून एकही रुपया थकबाकी नाही. वेळोवेळी दर महिन्याला बिल रेग्युलरमध्ये 100% बिल भरल्या जाते, तरी आमची ही अवस्था आहे. आम्हाला कोणत्या आमदाराची मदत नाही, ना खासदाराची मदत नाही. आम्हाला कोण आमदार आहे आणि कोण खासदार आहे हे सुद्धा माहीत नाही. आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत सुद्धा होत नाही. कोणता झडपी सदस्य नाही, ना ग्रामपंचायत सरपंच नाही, ना सदस्य नाही. कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत नाही. त्यासाठी मी सरकारला विनंती करतो की हे आमचे डिपोचं लवकरात लवकर काम व्हावं, नाहीतर आम्ही येत्या 2 दिवसामध्ये जर नाही काम झालं तर उपोषणाला या डिपोवर चढून उपोषण करणार आहे. या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.